नमस्कार। मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये महायुतीचे उमेदवार पराग शाह यांच्या प्रचार रॅलीकरिता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले उपस्थित, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वार्ड अध्यक्ष रवी नेटावटे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित पवार साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। फडणवीस साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा जय असो, महायुतीचा जय असो। हमारे साथ है डॉक्टर बाबा साहब आंबेडकरांचा, रामदासजी आठवले साहेबांचा। पराग भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पराग भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा जय असो। रमाबाई आंबेडकर नगरामध्ये आज आपल्यासोबत रामदासजी आठवले साहेब आहेत, केंद्रीय मंत्री। त्याच्या तिकिटावर ते उभे आहेत, कमळ हे त्यांचं सिंबॉल आहे आणि रमाबाई कॉलनी हा त्याचा आंबेडकर चळवळीचा मोठा बाले किल्ला आहे। एक तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं या रॅलीला लोक जमलेले आहेत। पराग शाह यांचा ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळे त्यांना चालता येत नाही आहे, पण तरी आम्ही सर्वांनी प्रचार जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मागच्या वेळेला 2019मध्ये पराग शाह चांगल्या मताने निवडून आले होते। ते चांगले उद्योगपती आहेत, अनेक लोकांना रोजगार देणारे आहेत आणि मनमिळाव अशा पद्धतीचे आहेत की त्यांचा स्वभाव अत्यंत चांगला आहे आणि ते अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे। माझा रिपब्लिकन पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष आहे आणि माझ्या पक्षाची मतं जी आहे ती त्यांना पूर्णपणे मिळतील आणि पराग शाह हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा मला विश्वास आहे। विरोधी पक्ष आरक्षण बदलणार असं म्हटलं जातं। विरोधी पक्ष जे आहे ते म्हणतात आरक्षण बदलणार, आरक्षण कुणाला बदलता येणार नाही आहे। संविधानाने दिलेलं आरक्षण याचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींनी स्वीकारलेली आहे आणि आमचं NDA सरकार जे आहे ते आरक्षणाचं पूर्णपणे सपोर्ट करणारं आमचं सरकार आहे। त्यामुळे आरक्षण बदललं जाणार आहे हे अफवा आहेत आणि हा खोटा प्रचार आहे। आज आपले घाटकोपर पूर्व विधानसभेचे उमेदवार परागभाई शाह यांचा प्रचार करण्यासाठी सन्माननीय आठवले साहेब जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आलेले आहेत आणि रमाबाई नगरमध्ये संपूर्ण वातावरण आज हे महायुतीच्या बाजूने झालेलं आहे। आठवले साहेबांची क्रेज ही घाटकोपर पूर्वमधील रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि आठवले साहेब आल्यामुळे या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पहिल्यांदाच भाजपला मोठा विजय मिळणार आहे। भाजपा आजपर्यंत या ठिकाणी रमाबाई आंबेडकरमध्ये कधीच लीडमध्ये नव्हती, पण आज आठवले साहेब आल्यानंतर रमाबाई नगरचं वातावरण हे सगळं महायुतीच्या बाजूने झालेलं आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बाजूने झालेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने झालेलं आहे आणि भाजपाचे जे उमेदवार आहेत परागभाई शाह हे या ठिकाणी खूप चांगले उमेदवार आहेत आणि जे त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीचे जे दारू विक्रेते आहेत, त्यांचे बार आहेत, देशी बारमधून दारू विक्रेत करतात। अशा या दारू विक्रेत्या लोकांनी, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी नेहमी रमाबाई नगरमधील लोकांना नशा पाण्याची, गांजाची सवय लावण्याचा प्रयत्न केला, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। पण तेच परागभाई शाह आल्यानंतर, या ठिकाणी आमदार झाल्यानंतर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 16,575 घरांचा प्रकल्प मंजूर केला। त्यामुळे सर्वच लोक यावेळेस
भाजपाचे उमेदवार परागभाई शहा यांनाच मतदान करणार आहेत. महायुतीच्या प्रचार सभेमध्ये पराग शहा यांना निवडून देण्याकरता रिपब्लिकन पार्टीचे सर्व या भारताचे न्याय राज्यमंत्री आठवले साहेब आज इथे उपस्थित होते. आज प्रचंड प्रमाणे आज या वस्तीमध्ये प्रचार फेरी निघून या जनतेने परागभाई यांना संपूर्णपणे असा पाठिंबा दिलेला आहे. परागभाई यांनी ज्या रमाबाई कॉलनीमध्ये या कामराजनगरमध्ये जो विकास केलेला आहे, जी कामं केलेली आहेत, त्या कामाची पर्वणीच म्हणून आज सर्व मोठ्या संख्येने लोक इथे जमा झालेले होते आणि परागभाई शहा यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा संकल्प रमाबाई कॉलनीच्या नागरिकांनी केलेला आहे. आरक्षणाबद्दल बोललो तर लोकसभेची झालेली निवडणूक फेक निरेटिव्ह पसरवून लोकांना गुमराह केला होता. त्यामुळं आता ही जनता शहाणी झालेली आहे की हा काय प्रकार आहे. आम्हाला समजतं आहे कोण चांगलं कोण वाईट. आरक्षण हे कधी रद्द न होण्यासारखं आहे आणि ते कधी रद्द होऊन देणार नाही. कोणाच्या बापांनी पण ते रद्द होऊ शकत नाही. शुभकामना यही है, जो लोगों का सपना था बिल्डिंग में जाने का, जो हमारा विकास था, अभी विकास होगा. जो 16,500 लोग जो झोपड़पट्टी में रहते थे अब वो बिल्डिंग में जाएंगे, विकास होगा. और पराग भाई का एक अच्छा खासा सपोर्ट है हमारे कदम साहब को, और कदम साहब ने जो प्रोजेक्ट लाया वो प्रोजेक्ट अभी पूरा होगा. हम तुम्हारे साथ हैं. भाई आगे बढ़ो. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अजित पवार साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. फडणवीस साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आठवले साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. महायुतीचा विजय असो. महायुतीचा विजय असो.